शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षकांचं काम करणाऱ्या माजी सैनिकांना 7वा वेतन आयोग, रजा रोखीकरण आणि पदोन्नती फरक रक्कम द्यावी या मागणीसाठी 21 जुलैपासून माजी सैनिक कल्याण समितीनं विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणं आंदोलन सुरू केलंय। आज आंदोलनाचा 16वा दिवस होता। आंदोलकांनी भजन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं। दरम्यान माजी सैनिकांच्या मागण्यांसंदर्भात शिवाजी विद्यापीठ प्रशासनासह राज्य शासन सुद्धा सकारात्मक असून येत्या 25 ऑगस्टपर्यंत त्याची पूर्तता होईल अशी माहिती कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी दिली आहे। त्यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय। आंदोलकांशी वेळोवेळी झालेली चर्चा, त्यांच्या आंदोलनस्थळी आम्ही दिलेली प्रत्यक्ष भेट यावरून एक गोष्ट मी मुद्दाम सांगू इच्छितो की आम्हाला त्या सगळ्या त्यांच्या मागण्याविषयी ते त्यांच्या रास्त मागण्या आहेत। त्या मागण्या असायला काय हरकत नाही आहे, परंतु मागण्याची परिपूर्ती करत असताना जी ग्रँट लागते, जे फंड्स लागते ते आमच्याकडे प्राप्त झालेले नाही आहेत। ते प्राप्त झाले की आम्ही त्यांना लगेचच देऊ। आपल्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना अपील करतो की 25 तारखेपूर्वी आम्ही त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्याची परिपूर्ती करतो असं त्यांना कुलसचिवांनी कळवलेलं आहे। त्याच अनुसरण त्यांनी आता आंदोलन मागे घ्यावं। यावर माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी जोपर्यंत प्रत्यक्षात माजी सैनिकांच्या हातात पैसे पडत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार व्यक्त केलाय। आम्ही आता या मागणीवर ठाम आहोत की तुम्ही केव्हा अनुदान घ्यायचं ते घ्या, फिक्सेशन केव्हा करायचं ते करा, पण त्यांचा जवळजवळ 30 लाख रुपये तुमच्याकडनं जे येणार आहे 7व्या वेतनाचा फरक, रजा रोखीकरण वगैरे, ही 30 लाखाची रक्कम तुम्ही विद्यापीठ फंडातनं इथं दिल्याशिवाय, रक्कम हातात पडल्याशिवाय आम्ही इथनं आंदोलनातनं उठणार नाही। परवा आमचं मुंडन आंदोलन झालं, आणखीन 1-2 दिवसांना आम्ही तीव्र आंदोलन करतोय। वेळ पडले तर आम्ही तिरडी मोर्चासुद्धा इथनं काढणार आहोत, हे लक्षात घ्या। आणि त्यामुळं विद्यापीठ प्रशासनाची सुद्धा संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि या विलंबाला जे कोण जबाबदार आहेत, माजी सैनिकांच्यावर अत्याचार करणारे कोण, अन्याय करणारे जे कोण असतील त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। यावेळी माजी सैनिक कल्याण समितीचे मधुकर पाटील, रवी जाधव, सुभाष देसाई यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते।